परीक्षेमध्ये असे जे प्रश्न आहेत ते बऱ्याच वेळेस विचारले जातात. ठीक आहे, बघा प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं असेल, मनीषाला पूजापेक्षा 25% गुण जास्त मिळाले. ठीक आहे, तर पूजाला मनीषापेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले, असे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस येतात. ठीक आहे, आणि अशा प्रश्नामध्ये आपण बऱ्याच वेळेस कन्फ्युज होतो. बरेच मुलं काय करतात माहिती का, इथे सांगितलेलं 25% जास्त मिळाले म्हणजे 25% कमी मिळालं, मग बरेच जण काय करतात त्या 25%ला क्लिक करत असतात. ठीक आहे, बघा मी काय करतो माहिती का, मी पहिले तुम्हाला एकदा बेसिक मधून समजून सांगतो, त्यानंतर एक शॉर्ट ट्रिक सांगेल जिने तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर काढायचे. ठीक आहे, काही क्षणात काढू शकतात. जर मी जेव्हा तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगेल तेव्हा तुम्हाला समजेल की ह्या प्रश्नाचं उत्तर आपण खूप कमी वेळामध्ये काढू शकतो. ठीक आहे, बघा आपल्याला काय सांगितलं, एक मनीषा आणि एक पूजा. ठीक आहे, बघा मनीषा आणि पूजा. ठीक आहे, दोन व्यक्ती सांगितलेलं, एक मनीषा आहे आणि एक पूजा. ठीक आहे, बघा आता पुढे काय सांगितलं, मनीषाला पूजापेक्षा 25% गुण जास्त मिळाले. बघा मनीषाला पूजापेक्षा 25% गुण जास्त मिळाले. कोणापेक्षा? पूजापेक्षा. समजा जर पूजाला आपण 100 गुण धरले, ठीक आहे, पूजाला 100 धरले, तिला 25% जास्त मिळाले म्हणजे 100 वर काय होईल, 25 ची वाढ. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, मिळाले तर पूजाला मनीषापेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. बघा काय सांगितलं, पूजाला म्हणजे हिला किती टक्के गुण कमी मिळाले, समजा 25 मार्क कमी मिळाले. बघा हिचे 100 मार्क, हिचे 125 मार्क. ठीक आहे सॉरी, बघा हिचे 100 मार्क, हिचे 125 मार्क. बघा किती कमी मिळाले, 25. किती कमी मिळाले, 25. पण कोणावर तुलना कोणाची केली, बघा पूजाला मनीषापेक्षा तुलना कोणाची केली, मनीषाची, म्हणून भागीला करायचे 125 गुणिला 100 करायचे. ठीक आहे, बघा याला सोडवायचं, 25 25, 25 5 125, 5 न भाग द्यायला किती वेळेस जाईल, 20 वेळेस. ठीक आहे, मग उत्तर 3 20%. उत्तर किती येईल, 20%. ठीक आहे, आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. बघा शॉर्टकट सांगतो, एक मिनिट. बघा आता शॉर्टकट लक्षात घ्या. बघा आता एक बघा बघा आता एक शॉर्टकट सांगतो. ठीक आहे, शॉर्टकट कसं, बघा काय सांगितलं, मनीषाला पूजापेक्षा 25% गुण जास्त मिळाले. बघा 25% गुण जास्त मिळाले, तर जे कमी गुण आहे, ठीक आहे, 25% जास्त मिळाले म्हणजे कमी सुद्धा 25 मिळाले. बघा मग काय करायचं, वरती 25 लिहायचं किंवा जे टक्केवारी दिले असेल ते लिहून घ्यायचे. ठीक आहे, 25% दिलेले म्हणून मी 25% घेतलं, 30% लिहिलं असेल म्हणून मी 30 घेतलं असतं. ठीक आहे, बघा आणि काय करायचं माहिती का, 25% जास्त आहे, 25% जास्त आहे म्हणून 100 वर 25 ची वाढ करायची. ठीक आहे, जर 25% कमी सांगितलं असतं मी काय केलं असतं, 100 वर 25 ची कमी केली असते. दोन एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजून. बघा 25% जास्त असेल, 25 वर 125 असतात, मग काय करायचं, गुणीला 100 करायचं. कशासाठी, आपल्याला टक्केवारी करणे म्हणून आपण काय करायचं, गुणीला 100 करत असतो. 25 25, 25 5 125, 5 ने 100 ला भाग दिला, 100 भागीला 5 केलं, किती उत्तर 20%. उत्तर किती आहे, 20%. ठीक आहे, तर मित्रांनो आता हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आणि उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे.